सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, जसे की आरोग्य हीच खरी संपत्ती या दरम्यान आम्ही नेहमी एका स्पेशलिस्ट तज्ञ डॉक्टरांना आपण बघत असतात आणि त्यांच्याकडनं माहिती घेत असतो। मित्रांनो हो, आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत की जे कॅन्सर तज्ञ आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा अनुभव आहे आणि स्पेशली टाटा हॉस्पिटलमधनं त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे। अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत डॉक्टर आकाश मोर सर, जे लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि ऑन्कोलॉजी सर्जन आहे। यांच्याशी जाणून घेऊया कॅन्सर बद्दल, कारण आज दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेले आहे। कॅन्सर हा रोग भयानक आहे पण अंत नाही, ह्या आधारे आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत। कॅन्सरशी कॅन्सर बद्दल जे आपल्या शरीराला रोग झालेला आहे त्यावर कसा उपचार करता येईल, त्यावर कशी आपल्याला मात करता येईल, यासाठी आपण त्या तज्ञ डॉक्टरांशी भेटणार आहोत। आणि आज आपण आहे एशियन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आकाश मोर आपल्या सोबत आहे, जे लॅप्रोस्कोपिक आणि कॅन्सर तज्ञ आहे। खूप चांगला आपल्याला यांचा अनुभव मिळणार आहे। तर अवश्य आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा, हाच आमचा उद्देश आहे। डॉक्टर साहेब, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। डॉक्टर साहेब, आपण कॅन्सर तज्ञ आहात, आपल्याबद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा। नमस्कार, माझं नाव डॉक्टर आकाश मोर आहे। मी MBBS नांदेडहून आणि MS जनरल सर्जरी KEM हॉस्पिटल, MCH सर्जिकल ऑन्कॉलॉजी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरीमध्ये फेलोशिप टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून केलेली आहे। मला एशियन हॉस्पिटलला मध्ये प्रॅक्टिस करता 1-1.5 वर्ष झालेलं आहे। सर, कॅन्सर आजार हा भयानक आहे पण अंत नाही, याच्या माध्यमातून जर आमच्या दर्शकांना सांगा, कॅन्सरची जे लोक झाल्यानंतर जे त्यांच्या मनात भीती असते, हा रोग बराच होत नाही, याबद्दल जरा सांगा। सर, हे लोकांच्या मनात गैरसमज आहे की कॅन्सर हे बरा होऊ शकत नाही किंवा जीवाला धोका असतो किंवा कॅन्सर झालेला पेशंट कधीच बरा होत नाही। कॅन्सरमध्ये सगळ्यात बेसिक डिक्टम हा आहे की लवकर निदान होणं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटणं। आपल्याकडे प्रॉब्लेम हा होतो की सगळ्यात आधी पेशंट जे ते त्यांच्या जनरल फिजिशियन्स किंवा फॅमिली डॉक्टर्सना दाखवतात किंवा ओव्हर द काउंटर मेडिकेशन जे मेडिकलवर भेटतात ते घेऊन त्रास कमी करून घेतात आणि ऍडव्हान्स स्टेजमध्ये प्रेझेंट होतात। रिसेंटली प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे कमी वयात होणारे कॅन्सर आपल्याकडे वाढत चाललेले आहे। त्याचं कारण भरपूर मोठे आणि भरपूर सारे कारण आहेत त्याचे, पण प्रॉब्लेम एकच आहे की हे लोक लवकर दाखवत नाही, ते दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये व्यस्त होऊन जातात आणि एकदम ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात। आपल्याकडे आताही एवढं कॅन्सर अवेअरनेस आणि एवढे प्रोग्राम झाल्यानंतरही 60% पेशंट जवळपास ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात। सर, लोकांमध्ये एक हा गैरसमज असतो की आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर जास्त भर देतात, यावर काय सांगणार सर आपण? कसं आहे, प्रत्येक पेशंटची कॅन्सर ट्रीटमेंट सारखीच नसते। पेशंटची कॅन्सर ट्रीटमेंट ही सारखीच नसते। आपल्याकडे अर्धे लोक आजूबाजूच्या पेशंटला झालेला त्रास बघून ॲलोपॅथिक ट्रीटमेंट पासून लांब वळतात। मला हेच म्हणायचं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल कोणताच प्रूफ ऑनलाईन अवेलेबल नाहीये, कोणतीच स्टडी अवेलेबल नाहीये की आयुर्वेदिक ट्रीटमेंटने कॅन्सर बरा होतो। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला जर कुठेही जखम आहे जी बरी होत नाहीये किंवा गाठ आहे, इमिडिएटली कॅन्सर तज्ञांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या। जर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज झालं तर तुमच्या आयुष्याला बिलकुल धोका राहणार नाही। ॲलोपॅथिक ट्रीटमेंट बद्दल काहीच प्रूफ नाहीये, त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका। सर, बऱ्याच लोकांना, प्रत्येक डॉक्टरांना विचार असतो, प्रत्येक ऑन्कोलॉजिस्टला विचारतो, माझा एक प्रश्न आहे आणि लोकांमध्ये गैरसमज असे की बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर वाढतो, अशा लोकांच्या धारणा आहे, याबद्दल काय बोलणार सर आपण? नाही, असं नसतं कधीच। बायोप्सी किंवा भरपूर लोक हे म्हणतात की ऑपरेशन केल्याने कॅन्सर वाढतो म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे वळतात, पण माझं हेच म्हणणं आहे की बायोप्सी केल्याने किंवा ऑपरेशन केल्याने कॅन्सर वाढत नाही। बायोप्सी ही कॅन्सर निदानासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे, त्याच्याशिवाय कॅन्सर हा निदानच आपण करू शकत नाही। आणि ऑपरेशन हे आजार करण्यासाठी
महत्वाची ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी आहे कॅन्सरमध्ये. तर त्यांनी कॅन्सर पसरत नाही. जेव्हा कॅन्सरचे ऑपरेशन होतं तेव्हा आम्ही जिथं कॅन्सर आहे त्याच्या 1-1, 2-2 सेंटीमीटर लांब राहून ऑपरेशन करतो, तर पूर्णपणे काढण्यासाठी. तर त्याच्यामुळे कॅन्सर कधीच पसरत नाही. खूपच छान आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. दर्शकांना एकच सांगू इच्छितोय का आपण जे आपल्या शंका असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शंकावर काहीतरी निरासन होण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. जर आपल्याला काही शंका असेल तर याबद्दल आपण सविस्तर हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ शकतो. सर, हा दुसरा एक गैरसमज असा आहे की कॅन्सरचा रुग्ण आहे त्यासोबत राहिल्याने किंवा त्यांच्यासोबत टच केल्याने, त्यांच्या सोबत खानपिन केल्याने वाढतो का किंवा संसर्गजन्य रोग आहे का? हा खूप चांगला क्वेश्चन आहे. भरपूर पेशंट आणि नातेवाईकांच्या मनात असतो. तर मी तुम्हाला एक बेसिक हेच सांगेल की कॅन्सर ही शुगर बीपी सारखी बिमारी आहे. जसं शुगर बीपी सोबत जेवल्याने, सोबत राहिल्याने, सोबत खाल्ल्याने पसरत नाही, तसं कॅन्सरही सोबत खाल्ल्याने पिल्ल्याने पसरत नाही. फक्त एकच असतं की जे पेशंट किमोथेरपीवर असतात, जे रुग्ण किमोथेरपीवर असतात, त्यांनी लहान मुलांपासून लांब राहावे, कारण इन्फेक्शनचा प्रमाण वाढतो. बस तेवढंच आहे. बाकी कॅन्सर कधीच सोबत राहिल्याने, खाल्ल्याने, पिल्ल्याने, झोपल्याने पसरत नाही. सर, खूपच छान. सर, आता एशियन हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स ट्रीटमेंट ऑन्कोलॉजिस्ट मध्ये काय आपल्याकडे आहे आणि काय करता येतं आपल्या रुग्णावर? तर एशियन हॉस्पिटलमध्ये आता आम्ही एमडीटी चालू केलेला आहे. बेसिकली भरपूर तज्ज्ञ डॉक्टर जे की सगळे टाटा मधूनच पासआउट झालेले आहेत. त्यांची टीम प्रत्येक पेशंटचा डिसिजन सोबत मिळून घेते आणि आम्ही भरपूर ऍडव्हान्स म्हणजे लॅप्रोस्कोपी मध्ये ऍडव्हान्स केलेला आहे की छोट्याहून छोट्या इन्सिजन मध्ये मोठ्याहून मोठी शस्त्रक्रिया आपल्याला करता येते आणि कॅन्सर पूर्णपणे काढता येतो, ज्यांनी पेशंटची रिकव्हरीला पण मदत होते. दुसरी गोष्ट, एशियन हॉस्पिटलमध्ये आता सुसज्ज ओटी आहेत आणि सगळ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट, इव्हन हायपॅक जी की सगळ्यात ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे, जी जनरली मुंबईमध्येच भेटायची आधी, ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण हायपॅकही 2-3 पेशंट मध्ये केलेलं आहे. खूपच छान. दर्शकांना आणखीन एक माहिती आपल्याला मिळत आहे की ऍडव्हान्स जसं एशियन हॉस्पिटल नेहमी करता एक ना एक उपक्रम राबवत आहे, चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. सर, कॅन्सर रुग्णामध्ये जर आपल्याला वेळीच निदान झालं तर उपचारामध्ये किती आपल्याला यश मिळू शकतं? 100%. जर अर्ली स्टेजमध्ये, इव्हन आता तर आपल्याकडे एवढ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत की आपण 4थ्या स्टेजला पण क्युअर करतोय भरपूर 4थ्या स्टेजच्या पेशंटला पण जर पेशंट अर्ली स्टेजमध्ये आला तर पेशंट बरा होतो आणि कॅन्सर ट्रीटमेंट संपल्यानंतर तो त्यांचं नॉर्मल आयुष्य जगतो. असं कॅन्सरच्या रुग्णाची लाईफ स्टाईल कशी राहायला पाहिजे आणि त्यांचं लाईफ कसं आपण एक्सपॅन्ड म्हणजे वाढू शकतो? तर बेसिकली हे बघा, आता जुन्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आणि आताच्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये खूप फरक आहे. कारण जर आता मी बघतो, मी रिसेंटली ट्रेंड आहे टाटामधून आणि जे जुने सर्जन आहेत, तर बेसिकली अगोदर अप्रोच असा होता की आपल्याला ट्युमर पूर्णपणे काढायचं. आता अप्रोच असा असतो, कारण अगोदर असं असायचं की आपल्याला पेशंट वाचवायचं आहे, हे महत्वाचं असायचं. आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल असल्यामुळे पेशंट जगतायत आणि भरपूर दिवस जगतायत, नॉर्मल आयुष्य जगतायत. तर आता पेशंटचं आयुष्य पण व्यवस्थित राहायला पाहिजे ट्रीटमेंट झाल्यानंतर आणि ट्रीटमेंट दरम्यान. तो फोकस मेन आहे, ज्याला म्हणतो आपण क्वालिटी ऑफ लाईफ. आणि क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण लेस रॅडिकल आणि लेस इन्व्हेसिव्ह अप्रोचेस प्रिफर करतोय, जसं की लॅप्रोस्कोपी झालं, रोबोटिक झालं. सर, कॅन्सर रुग्णाला जसं आपण उपचार करतो, शस्त्रक्रिया होते, केमो होते, रेडिएशन होते, अशा दरम्यान त्यांना खूपच समस्याला सामना करावा लागतो. अशा रुग्णासाठी रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी काय काय आहे आणि त्यांनी काय पथ्य पाळायला पाहिजे? पथ्य त्याला काहीच नाहीये. बेसिकली मला एकच वाटतं की आजकाल प्रॉब्लेम काय झालाय की मल्टिपल ऑप्शन्स प्रत्येक पेशंटला अवेलेबल झाले कॅन्सर तज्ज्ञांचे. तर त्याच्यामुळे पेशंट 10 जागेवरून ओपिनियन घेतात आणि 10 जागेवरून कन्फ्युज होतात. तर माझं एकच म्हणणं आहे आणि रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा पण कॅन्सर ट्रीटमेंट घ्याल, तुम्हाला ज्या डॉक्टरांवरती भरोसा बसतोय, विश्वास बसतोय, त्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. ते जे म्हणतायत ते स्टेप्स फॉलो करा, कारण ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर एज्युकेशन घेतलेले, भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे, भरपूर रुग्ण ट्रीट केलेले आहेत. त्याच्यानंतर ते तुम्हाला ट्रीटमेंट करतायत. दुसरी गोष्ट, ऑपरेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम झालाय, किमोथेरपीचे साईड इफेक्ट येत आहेत, रेडिएशनचे साईड इफेक्ट येत आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या डॉक्टरांकडे तुम्ही ट्रीटमेंट घेताय त्यांच्याकडे कन्सल्ट करा. प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक साईड इफेक्टसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तुम्हाला ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि ती प्रॉपर वेळोवेळी ट्रीटमेंट झाली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही किमोथेरपीवर असाल तेव्हा थोडं लोकांशी कॉन्टॅक्ट कमी करा. प्रॉपर जेवणावरती, न्यूट्रिशनवरती तुम्ही भर द्या, जेणेकरून तुम्ही वीक होणार नाही ड्युरिंग द ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट कम्प्लीट होणार.
सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की महिलांमध्ये सौंदर्य खूप महत्त्वाचं असतं आणि अशामध्ये जर त्यांचे केस केमोमध्ये केस जातात, रेडिएशनमध्ये केस जातात आणि ब्रेस्ट जे कॅन्सर असलं तर त्याचं ऑपरेशन करावं लागतं. त्यामध्ये ते सौंदर्य सरळ चांगलं राहायला पाहिजे यासाठी ते ऑपरेशनला धजावत नाही, पुढे येत नाही, लवकर दाखवत नाही. अशा रुग्णांना आपण काय संदेश देणार? खूपच चांगला क्वेश्चन आहे. बेसिकली कसं आहे, आता दोन क्वेश्चन त्यांनी एक सोबत विचारले. पहिलं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरसाठी जे ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये सौंदर्यासाठी, तर आजकाल ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणून एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर जर झाला तर पूर्ण छाती काढायची गरज पडत नाही. आपण जेवढा कॅन्सर युक्त पार्ट आहे तेवढा एक सेफ मार्जिन घेऊन काढू शकतो. आणि इव्हन त्याला आपण छोटी मोठी प्लास्टिक सर्जरी म्हणजे आजूबाजूच्या भागाला असलेली चरबी घेऊन त्याला आपण प्रॉपर शेप मध्ये करू शकतो. फक्त प्रॉब्लेम हेच आहे की आपल्याकडे लोकांना याबद्दल एज्युकेशन नाहीये. त्यांना असं वाटतं की मला त्या भागात कॅन्सर झाला तर पूर्ण भाग निघालाच पाहिजे. मी तेच म्हणतोय की आता क्वालिटी ऑफ लाईफ वर फोकस आहे. कॅन्सरच्या ट्रीटमेंट वरती फोकस नका करू. त्याच्यानंतर तुम्ही बरे व्हाल, जेव्हा तुम्ही समाजात जाल तेव्हा तुम्हाला कसं वाटायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारे डिसिजन तुम्ही आता घ्या. आणि पेशंटनी स्वतः डिसिजन घेतले तर ते कधीही बेटर असतात. की पेशंटला काय पाहिजे ते महत्वाचं आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम हेच होतो की नातेवाईक घेतात. नातेवाईक घेतल्यामुळे पेशंटला काय पाहिजे त्याच्या तो बाजूलाच मुद्दा ठेवला Yes, जातो. yes. तर पेशंटनी डिसिजन घ्या स्वतःला काय पाहिजे. कॅन्सर झालाय म्हणून घाबरून जाऊ नका, डिसिजन घ्या. दुसरी गोष्ट, किमोथेरपीमध्ये जाणारे केस तर ते ड्युरिंग किमोथेरपी केस जातात, ते रिकव्हरही होतात स्लोली किमोथेरपी संपली की. ओके. पण त्याचा अर्थ हे नाही की आपलं आयुष्य संपलं किंवा सौंदर्य गेलं असं. आपल्याला ह्या आजारामधून मुक्त होणं खूप गरजेचं आहे. सर, माझा एक स्वतःचा प्रश्न आहे. सर, आज लोकांमध्ये एक धारणा आहे, भीती आहे. कॅन्सर झालं का आता आपला संपला, अंत आहे आता. पण आता मी असं पण बघतो की ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे कॅन्सरच्या आजार घेऊन बरे होणारे रुग्ण जास्त प्रमाणात आहे, की जे कॅन्सरने दगावलेले रुग्ण कमी आहे. याबद्दल काय बोलणार? नाही, आपल्याकडे बघा, पहिली गोष्ट ऍडव्हान्स अर्ली स्टेज मध्ये येणारे पेशंट एक 20% आहे. सर. 30% पेशंट, 20 ते 30% पेशंट चौथ्या स्टेजमध्ये येतात आणि 50 ते 60% पेशंट आताही लोकली ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात. हं. तर जे अर्ली स्टेजवाले पेशंट आहे ते एकदम नॉर्मल आयुष्य जगतात. त्यांना रिकरन्सचे चान्सेसही कमी असतात आणि इव्हन परत जरी आला आजार तरी तो ट्रीटेबल असतो. ओके. जे ऍडव्हान्स स्टेजवाले पेशंट असतात त्यांना एकच प्रॉब्लेम आहे की लवकर परत यायचे चान्सेस असतात. जर त्यांनी स्ट्रिक्ट फॉलोअप घेतला तर ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. इव्हन चौथ्या स्टेजचे पेशंटही आपले असे आहेत की जे सिंगल टॅबलेट घेत आहेत आणि 4-5-6 वर्ष झालेत त्यांना काही त्रास झालेला नाही. तर तुम्ही फक्त अर्ली कन्सल्ट करणं म्हणजे कॅन्सर तज्ञांना भेटणं, जर आपल्याला कॅन्सरची शक्यता वाटली तर ते महत्वाचं. अर्ली ट्रीटमेंट सगळ्यात महत्वाची आहे. सर, जाता आपल्या फील्ड बद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा. आपल्याकडे कोणत्या कोणत्या शस्त्रक्रिया होतात आणि कोणत्या ऍडव्हान्स मध्ये आपण एशियन हॉस्पिटल नेहमी नवीन नवीन ऍडव्हान्स ट्रीटमेंट देत असतं, नवीन नवीन कन्सल्ट होत असतं. याबद्दल आमच्या दर्शकांना चालेल. मी त्याच्या अगोदर एक पॉइंट अजून सांगतो की कॅन्सर व्हॅक्सिन आणि स्क्रीनिंग बद्दल पण लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. तर कोणत्याही कंट्रीच्या कोणत्याही व्हॅक्सिन वरती विश्वास ठेवू नका. आपल्याकडे गर्भाशयाच्या मुखाच्या होणाऱ्या कॅन्सरसाठी व्हॅक्सिन अवेलेबल आहे. ते 9 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण देऊ शकतो आणि त्यांनी हा कॅन्सर 99% आपण प्रिव्हेंट करू शकतो. ती एकच व्हॅक्सिन आहे आणि हिपॅटायटिसची व्हॅक्सिन जी अवेलेबल आहे. स्क्रीनिंग करणं पण गरजेचं आहे. जसं जसं वय वाढते तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनला कन्सल्ट करा की मी कोणत्या कॅन्सर डिटेक्शनसाठी कोणती टेस्ट करून घेऊ शकते. जरी ते 100% खरे नसणार तरी 60-70% खरे असणार आणि त्याच्यामध्ये जर नशिबाने आपलं डिटेक्ट झालं आणि पहिल्या स्टेजमध्ये निघालं तर आपण लवकर बरे होऊ. ओके. दुसरी गोष्ट, ओव्हर अ पिरियड ऑफ 1.5 वर्ष जे मी काढलेत एशियन हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टीवरती मेन फोकस ठेवलाय. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणजे सगळ्यांचा ब्रेस्ट कॅन्सर, सगळ्यांचा सर्व्हायकल कॅन्सरची ट्रीटमेंट सेम नसते. प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट, प्रत्येक पेशंटची थेरपी वेगळी असते. त्यामुळे पेशंट सेंट्रिक अप्रोच आम्ही डेव्हलप केली आहे. हॉस्पिटल हा पेशंटसाठी आहे, पेशंटसाठीच राहणार आहे आणि पेशंटमुळेच आहे. तर आमचं पेशंट हा प्रायमरी फोकस आहे ट्रीटमेंटचा. तर आम्ही प्रत्येक पेशंटचं डिसिजन सोबत बसून टीम अप्रोचनी घेतो. दुसरी गोष्ट, मल्टीडिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड ही जी अप्रोच आहे जी मुंबईमध्ये कॉमनली चालते, इव्हन टाटा हॉस्पिटलमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट हे सोबत बसतात आणि मिळून डिसिजन घेतात पेशंटला किमोथेरपी आधी घ्यायची का, सर्जरी आधी घ्यायची का, रेडिएशन आधी द्यायचं. ते जरी आम्ही सोबत बसून देत नाही तरी आम्ही फोनवरती डिस्कस करून पेशंट बेसिस
सेपरेट पेशंटचं सेपरेट प्लॅन बनवतो. ओके, खूपच छान. खूप छान सर, आपण आमच्या दर्शकांना खूप चांगली माहिती दिलेली आणि कॅन्सर रुग्णांनी न घाबरता आता कॅन्सरचा सामना करण्यासाठी एशियन हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेली आहे आणि डॉक्टर आकाश मोर आणि त्यांची टीम आहे, ताटे सर आहे. अशा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून आपण कॅन्सरच्या आजारावर मात करू शकतो. त्यासाठी आपण पुढे येणं गरजेचे आहे. आणि नंबर 1 दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ बघून आपल्या जवळच्या नातेवाईकाला अवश्य शेअर जरूर करावा, कारण या व्हिडिओमुळे कदाचित त्यांच्या काही शंका कुशंका असेल तर याच्यातनं त्यांना निरासन होऊ शकतं आणि त्यांचा जीव पण वाचू शकतो. धन्यवाद सर. आरोग्य जागृतीला आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.